हॅलो फ्रेंड्स, आज संडे स्पेशल आपण एक चिकनची रेसिपी बघणार आहोत. साधारण बटर चिकन सारखीच आहे, पण थोडी हेल्दी वेमध्ये आणि लेस ऑइलमध्ये. तुम्ही जर का व्हेजिटेरियन असाल तर चिकनच्या जागेवरती तुम्ही मशरूम किंवा पनीरसुद्धा वापरू शकता. यासाठी मी चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे. गरम मसाला, लाल तिखट, हळद, धनेपूड, मीठ, आलं लसूण मिरची यांची पेस्ट आणि लिंबू. एक अर्धा तास बस होतं हे मॅरिनेशन. आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही चाट मसाला किंवा दुसरे मसालेसुद्धा ॲड करू शकता मॅरिनेशनसाठी. त्यानंतर मी काय केलं आहे, पॅनमध्ये दगडी फूल, स्टार अॅनीज आणि मोठी वेलची, जिरं आणि जावित्री घेतले. ते छान तडतडलं तेलामध्ये की यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत, मिरची टाकणार आहोत. मग टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकल्यावरती थोडंसं मीठ वरून टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो छान शिजून येतो. कमी तेल आणि हाय फ्लेम असेल की असा स्मोक तयार होतो आणि हा स्मोकी फ्लेवर आपल्या जेवणात सुद्धा येतो. त्यानंतर लाल तिखट आणि हळद घालून घेतली आहे आणि जी आलं लसूण मिरचीची पेस्ट होती ती पेस्ट वापरली आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याचा कच्चा पण गेलं की त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट याला उकळून घ्यायचं आहे आणि छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची. जे मॅरिनेटेड चिकन होतं ते आता आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही हवं तर ओव्हनमध्ये सुद्धा भाजू शकता किंवा पॅनमध्ये तुम्ही रोस्टसुद्धा करू शकता. चिकन आपल्याला 70 to 80% कुक करायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही. त्यानंतर आपण जो पॅन यूज केला होता ग्रेव्ही रेडी करायला, त्याच पॅनमध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि जी ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्ही ॲड करणार आहोत. याला छान मिक्स करून 2 ते 3 मिनिट बॉईल करून घ्यायचे. याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायची गरज नाही आहे. नंतर जे आपलं चिकन होतं ते हवं तर तुम्ही श्रेड करून ॲड करू शकता किंवा असंच ॲड करू शकता. आणि चिकनच्या क्वालिटीवरती आणि त्याच्या मॅरिनेशन टाईमवरती त्याचा शिजायचा टाईम असतो. त्याप्रकारे तुम्ही शिजवून घ्या. वरून थोडं मीठ आणि साखर घालून घ्या. चाट मसालासुद्धा घालू शकता. नंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे गॅस बंद केल्यानंतर. याला छान मिक्स करायचं आहे. स्मोक द्यायचा आहे. स्मोक हा 3 ते 4 मिनिटच दिला जातो, त्यापेक्षा जास्त नाही. रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.